फेज 1 ही महानगरपालिका पशुसंवर्धन विभाग आणि मिशन रेडीज या ऑर्गनायझेशन तर्फे आलोय. आमची ऑर्गनायझेशन आहे मिशन रेडीज, युपीवरून काम करते. पूर्ण वर्ल्ड मध्ये आमचं काम चालू आहे. रस्त्यावरचे कुत्रे असतील, मानव असतील, जनावर असतील, तर त्याच्यासाठी आम्ही काम करतोय. वॅक्सिनेशन असेल, लाईफ असेल किंवा रेडीज बद्दल अवेअरनेस प्रोग्राम असतील, त्याच्या ट्रीटमेंट असतील, या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय. गेल्या 4 वर्षापासून आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आणि महानगरपालिकेपासून काम करतोय. एक शाळेमध्ये जाऊन रोज शाळेमध्ये सेशन घेतोय, विद्यार्थ्यांबद्दल अवेअरनेस करतोय. नर्सिंग कॉलेजला जाऊन आम्ही विद्यार्थ्यांना सांगतोय. मेडिकल कॉलेजला पण जातोय. ज्या ठिकाणी जास्त गर्दी असते अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊन पण लोकांना रेडीज बद्दल माहिती देतोय. कारण की रेडीज हा एक असा आजार आहे अवेअरनेस करू शकतो. कारण की तुम्ही पीएससी मध्ये जाणार भेटला जातात तुम्ही. कारण की आता बऱ्याच 2-3 महिन्यात प्लस फुलचा कालावधी होता. मध्ये बरेच नर्सिंग कॉलेज स्टुडंट होते. त्यानंतर आता रेडीजचं पण आता सब्जेक्ट बनलाय. तर तुम्हाला बघून सगळे वेगवेगळ्या प्रोग्राम्स मध्ये आम्ही लोकांना माहिती देतो. आता MIT कॉलेज झालं, कमलनाथ झालं, तिथे सगळ्या विद्यार्थ्यांसोबत आम्ही ही सगळे ग्रुप सेशन वगैरे लोकांमध्ये घेतोय. का तर ही गरज आहे लोकांना सांगायचं. तुम्ही मेडिकल फील्ड मध्ये आहात, आता तुम्हाला कुठलं चालेल इंजेक्शन आता आपल्याला इंजेक्शन वेगवेगळे माहिती नाही. बरेच लोकांना काही इंजेक्शन माहिती आहे. आता त्यातून नेक्स्ट आपल्याला किती इंजेक्शन घ्यायचे, सगळ्यात आधी आपल्याला बिहेवियर बनायचं आहे. ते माणसांचं आणि जनावरांचं सगळ्यात आपण कसं त्यांच्या चालण्यापासून कसं सुरक्षित राहू शकतो. पण त्यासाठी आपल्याला काय करायचंय की जर आपल्या आजूबाजूला कधी कुत्रे असतात, मांजरे असतात किंवा इतर जनावर असतात, तर त्यांच्या चावण्यापासून जर वाचायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी आणि काही रूल्स फॉलो करायचे, काही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या. मग त्यासाठी आपल्याला काय करायचंय की सगळ्यात आधी मेन पॉईंट की एखादा कुत्रा जर झोपला तर त्या कुत्र्याला कधी झोपेतून लागून करायचं मोस्टली. आता ही गोष्ट खूप आपल्याला असं वाटतं की नाही माझा कुत्रा झोपला तर करायचंच नाही, आता हे बाबा काही दिवस नाही करायचं, असं नाही. ही रिअल फॅक्ट आहे. जेव्हा तुम्ही बघा झोपलेला दिसला एक मुलगा काय करतो, आता नाही तो काय करतो त्याला मारतो, तो घाबरतो. पण तो कुत्रा त्याला चावणार असतो का, तो विनाकारण त्याला मारतो. म्हणून तो कुत्रा त्याच्या मागे करा का, तर एखादा कुत्रा झोपलाय आणि तुम्ही त्याला जर मारतो तर त्याची चिडचिड होते आणि अर्ध्या झोपेतून जागा झाला त्याच्यामुळे त्याची चिडचिड होते. आणि अचानक त्याला दगड मारणार, अचानक घाबरणार, त्याची झोप मोड होणार, अर्ध्या झोपेतून जागा त्याची चिडचिड होणार आणि चिडचिड झाली की सडनली तो त्या व्यक्तीवरती अटॅक करणार. त्यामुळे कधी झोपलेला कुत्रा जागा करायचं नाहीये. तर कोणाच्या घरी कुत्रा पाळला, कुत्रा जागा झोपलेला असेल तर आपण काय करतो, यायचं जायचं असेल घरात तर कसं साईड लावून ठेवतो आपण, आपले पायाने धक्का मारतो, उठवतो त्याला उठवतात आवाज देऊन उठवतो, उठवतो आवाज आवाज देऊन आपण उठवतो का आवाज देऊन नाही. आपण काय करतो त्याला लात मारतो. कोणीही कुत्र्याला उठवायला खाली वाटत नाही. लात मारायची, त्याच्या पायावर पाय मारायचा, असं करून काय करायचं त्याला उठवायचा प्रयत्न करायचा. मग जेव्हा तो कुत्रा अचानक दचकतो त्याला पाय पकडतो नंतर म्हणजे कुत्र्याला मारायचं आहे. त्याला पाय मारतात मी बरेच लोक ह्या गोष्टी करतात म्हणून तो कुत्रा चावतो. त्याच्यामुळे कधी झोपलेल्या कुत्र्याला जायला बघायचं नाहीये. आता मी हे तुम्हाला सांगत नाही, हे तुम्हाला लोकांनी सांगत मी फक्त तुमच्यापर्यंत का आलो की तुम्ही जास्त लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये जाणार आहात. उद्या तुम्हाला इंजेक्शन पोहोचायचे बळजबरी खावायची पण पोहोचायची आणि आपल्याला दिल्ली संपवायचा. कारण की मी आता 40 ते हॉस्पिटल महानगरपालिकेचे 40 PHC पूर्ण संभाजीनगर 40 PHC मध्ये खूप सारे नर्स आहेत, खूप सारे आशा वर्कर आहेत, त्यांना अजूनही माहिती नाही वॅक्सिन किती असतात, वॅक्सिन कशा पद्धतीने दिले जाते. भले ते वॅक्सिन देत आहे तर ते काउंट करत नाही. अजूनही बऱ्याच लोकांना रेबीज बद्दल पूर्ण संकल्पना माहिती नाहीये. आणि जोपर्यंत आपल्याला माहिती होत नाही तोपर्यंत आपण लोकांना पटवून देऊ शकत नाही. आणि जर आपल्याला समाजासाठी काही काम करायचंय तर आपल्याला सगळ्यात आधी आपल्याला ती गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे, तेव्हा आपण समोरच्याला देऊ शकतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी असं नाही की मी तुमच्यासाठी लेक्चर घेतोय
मी जस्ट तुम्हाला सांगतोय की हे तुम्हाला लोकांना सांगायचंय. आता मी इतका मोठा एक परवा सँडल घ्यायला गेलो, त्या माणसानं मला टी शर्ट पाहिलं तर मला विचारलं मी कुठं काम करते. मग मी त्याला अर्धा घंटा ते सांगत बसलो एका माणसाला. म्हणजे मी अर्ध्या घंट्यात 20-25 हजार लोकांना सुद्धा कव्हर करू शकतो. पण मी त्याला रेबीज बद्दल सांगितलं आणि त्यानं ऐकलं बिचारांना, अर्धा घंटा ऐकला. त्याच्यात मला डिस्काउंट करून दिला नसतं. म्हणजे काय असतं की आपण जेव्हा एखाद्याला सांगतोय तर त्याला ते इंटरेस्टिंग वाटतंय किंवा त्याला त्याच्या लाईफ बद्दल आहे त्या गोष्टी, तर ते चांगलं आहे. आणि एखाद्याला जर असं वाटलं की हे काही कामाचंच नाही, मग ते फक्त म्हणजे सांग बाबा तुला काय सांगायचं. तसं मी करत नाही, मी लेक्चर देत नाही. जसं आपण दुसरं ग्रुप सेशन घेतोय, मी तुम्हाला ती माहिती देतोय. कारण मी शाळेत गेल्यावर ना तर लेखन म्हणजे चित्र असतात लहान लेकरं. सर माझ्याकडे कुत्रा आहे, सर माझ्याकडे गिल्ली, पूर्ण शिष्यपर्यंत कुत्र बिल्ली सांगत सगळे एवढं पर्यंत करून टाकतात. पण कसं असतं की आपण जेव्हा एका लेवलला आहोत, आपल्याला जेव्हा लोकांपर्यंत जायचंय, तर त्यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे. आता एखाद्या कुत्र्याला मारणार नाही ते आपल्या सगळ्यांना कळतं. एखाद्या कुत्र्याला झोपेतून जागा करायचं नाही, पण त्याची काय दुष्परिणाम होतात, का आपण कुत्रा चावतो, त्याच्या मागची ती कल्पना मग असं ते समजून घेणं. त्याच्यामुळे कधी जेव्हा झोपलेला असेल तर त्याला कधी मारायचं नाही, कधी झोपेतून जागा करायचं नाही. कधी एखादा कुत्रा काही खात असेल तर त्या कुत्र्याच्या कधी आजूबाजूला जायचं नाही. आणि बरेच लोकांना सवय असते, मला कुत्रा पाळला त्याला काहीतरी बाउल मध्ये खायला दिलं, आता 1 मिनिट झाला त्या कुत्राला तुम्ही दिलंय त्याला नेमकं तोंडच घातलं, तुम्ही लगेच त्याच्या ताटात पाहता याने किती खाल्लं. त्याला काळजी असते, आपलं प्रेम आहे त्या कुत्रा, म्हणून आपण काय बघतो त्यानं खाल्लं का नाही खाल्लं, परत दुसऱ्या मिनिटाला परत बघायचं त्यानं खाल्लं. असं का करतो आपण, आपल्याला त्याच्याबद्दल काळजी असते. पण जेव्हा एखादा कुत्रा काही खातोय मग तो उठल्यावर काय असा ना, बरेच लोकांना क्युरियोसिटी असते का उठल्यावर काय खातोय, ते लोक त्याच्या आजूबाजूला जाऊन बघतात त्यानं काय खाल्लं. म्हणजे उठल्यावर कुत्रा काय खातोय हे सुद्धा लोक बघतात. पण जेव्हा एखादा कुत्रा काही खातोय आणि तुम्ही त्याच्या आजूबाजूला फिरता तेव्हा त्याला ती गोष्ट डिस्टर्बन्स वाटते. तो आपल्या घरचा असेल की बाहेरचा असेल, कोणताही कुत्रा असेल, जेव्हा तो काहीतरी खातोय त्याला ते डिस्टर्बन्स वाटतं. आणि कधी बघा कुत्रा काही खात असेल आणि तुम्ही त्याच्या आजूबाजूला असाल तर 2 मिनिटं कुत्रा थांबतो, आवाज करतो, तो आवाज दूर आवाज करतो का, तर त्याला ते डिस्टर्बन्स वाटतं. त्याला वाटतं की आपण देखील मला खाऊ देणार नाही, म्हणून तो कुत्रा काय करतो, त्यामुळे त्या व्यक्तीवरती तो अटॅक करू शकतो, तो त्यावेळेस त्याला चावू शकतो. त्याच्यामुळे कधीही कोणताही कुत्रा जेव्हा आजूबाजूला असेल, जेव्हा काही खातोय तर कधी त्याच्या आजूबाजूला आपल्याला फिरायचं नाही. बऱ्याच लोकांना सवय असतो. तर तुम्ही जर वॅक्सिनेशन घेतलं तुमच्या मुलीचे तर नाही गेले, भरपूर जर वॅक्सिनेशन केले बऱ्याच लोकांनी, घरोघरी जाऊन विचारपूस करतात. पण अशा वेळेस जर एखाद्या घरात कुत्रा पाळला, कुत्रा काहीतरी खातोय, आपल्याला त्याच्या घरात जायचं, मग आपल्याला एखादी आशा वर्कर सोबत असेल, एखादी सिनियर सिस्टर सोबत असेल, आपण जातो त्यांना याचं काही माहिती, त्यांनी दार लोटला तर दरवाजा तसं गेट लोटला कंपाऊंडचा आणि कुत्रा बाहेर आहे, काही खातोय, कुत्रा काय करतो डायरेक्ट अंगावरती का, तो अंगावरती व्यक्ती तो डिस्टर्ब झाला म्हणून डायरेक्ट आपल्या अंगावरती घेतोय. मग अशा वेळेस आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की कुत्रा जर काही खातोय तर त्याच्या आजूबाजूला जायचं नाही. तर आपण काही खातोय, मी असं मस्त बघितलं हे काय खातोय, म्हणजे आपल्याला काय आमचा घास नसतोय, त्याचा राग येतो का, की आपल्या डोक्यात सायकोलॉजी निर्माण होते. तसं ते जनावरांचं असतं. त्याच्यामुळं कधी जेव्हा ते काही खाताय तर त्यांच्या आजूबाजूला जायचं नाही. कधी कुत्र्या मांजरीची जवळ लहान लहान पिल्लं त्यांच्या आई सोबत असतात तर कधी त्या पिल्लांजवळ जायचं नाही. आपल्याला लहान पिल्लं आवडतात, म्हणजे मोठे कुत्रे बघितलं की भीती वाटते, लहान कुत्रे बघितलं की प्रेम येतं. मग काय करतं आपण त्याच्याजवळ जायचं, त्याला काही खाऊ घालायचा, त्याला उचलायचं, पुस्तक कड्यावर बसायचं, असं पासून फोटोशूट करायचा. परत एक पुरुषच्या बायामध्ये आणि म्हणल्यावर घोड्याच्या पुतळ्याला घाबरो म्हणल्यावर आता खेळ झाला, सगळ्या जेंट्सच्या बायामध्ये आणि म्हणल्यावर दिलं असेल. तुमच्या बायकी बऱ्याच असतात, नाही बायको तर निकोळी त्या बायामध्ये बरंच चौदा महिने पाळून ठेवतात. तुम्ही म्हणून तिच्याशी लग्न केलं, तिच्या बांधले एवढं की तुम्हाला किती लावलं प्रॉब्लेम झाला. म्हणजे बरेच लोकांना काय असतं ना, खूप जिव्हाळा असतो. आपण काय करतो, कुत्र्याची पिल्ली दिसली त्याच्याशी जवळ जायचं, त्याला खाऊ घालायचा, त्याला उचलायचं, फोटोशूट करायचा. आणि मग त्यांची आई जेव्हा त्यांच्या आजूबाजूला असते आणि जेव्हा ती आपल्याला बघते की हे माझ्या बाळाजवळ आहे, तर ती काय करते, इतर जनावरांना चावतो, सगळ्यांना चावतो आणि तो व्हायरस त्यांच्या बॉडीमध्ये सोडत असतो. पण आपण जेव्हा रेबीजचं नाव ऐकतो
तर सगळ्यात आपल्याला कुत्र्याचं चित्र दिसतं की कुत्र्याच्या चावण्यामुळे